आपण बनवत आहोत छान असे काळ्या वाटणाचे चिकन. त्यासाठी येथे कढई ठेवली आहे. यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून देऊ. आता आम्ही मसाला तयार केला आहे. कांदा गॅसवर भाजून घेतला होता, खोबरं, लसूण हा तुम्ही बघू शकता सुकाच भाजून घेतला. आणि हे 2 कांदे, तेजपत्ता, इलायची, मोठी इलायची, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि टमाटर. आता आपले तेल चांगले गरम झाले आहे. यातच आपण हे खडे मसाले टाकून घेऊया. आणि हे बघा, हे चिकन आहे छान असे. आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. कांदा मी भाजला होता गॅसवर, त्याचे वाटण केले आहे. आणि आता हा कांदा मी फोडणीमध्ये टाकत आहे. कांदा आपला छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण छान असा भाजून घेऊया तेलामध्ये. बघा 5 मिनिटं झाली आहेत. आपण आपले आता छान असे मसाल्यामध्ये चिकन फ्राय करून घेते. मसाल्यामध्ये असे चिकन छान असे फ्राय केल्यामुळे बघा चांगली चव येते. यातच आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आणि थोडी कोथिंबीर आहे ती आपण नंतर वापरू भाजी तयार झाल्यानंतर. आपले छान असे मस्त चिकन ग्रेव्ही आज तयार होत आहे. जर तुम्हाला सुकंच ठेवायचं असेल तर तुम्ही यात थोडेसे अर्धा गिलास पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्या आणि मग हे सुके होईल. आणि जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर यातच आपण आता थोडेसे पाणी घालून घेऊ. मला रस्सा बनवायचा आहे म्हणून यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेते. मीठ आपण घातले आहे आणि थोडंसं आपलं चिकन शिजल्यानंतर आणि थोडेसे आपण मीठ यामध्ये ॲड करूया. हे बघा, आता आपण याला असेच 10 मिनिटं झाकून ठेवू आणि नंतर आपले चिकन आपण बघूया. हे बघा मैत्रिणींनो, आपली मस्त अशी छान तर्रेवाली चिकन रस्सा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुरेख कलर सुद्धा आला आहे. आणि छान अशी मस्त टेस्टी चविष्ट अशी आपली चिकन रस्सा तरी तयार आहे. आता आपण हे यात आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि आता ही भाजी मी छान अशी प्लेटमध्ये सर्व करते. हे बघा, छान अशी मस्त तर्रेवारी भाजी आपली रेडी आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा. मस्त तुम्हाला खूप आवडेल आणि झटपट होणारी रेसिपी आहे. छान कांदा खोबरं गॅसवरच भाजून घ्यायचं, लसूण वगैरे सगळं जाळीवर ठेवून. आणि नंतर आपण कांदा टमाटर यामध्ये मसाला परतून आपली छान अशी चिकन
रस्सा तरी तयार झाली आहे. आणि यासोबतच आता आपण हे आपल्या मस्त छान अशा गरम गरम आपल्या चपात्या, ही बघा छान अशी आपली प्लेट सजली आहे. छान असे तुम्ही चिकन रस्सा तरी बनवा, खावा आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.